नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की आज तुम्हाला मी हा व्हिडिओ देणार आहे की पॉइंट्समॅन बी च्या वॅकन्सी कशा आहेत झोन प्लस पोस्टच्या. ठीक आहे, तर पॉइंट्समॅन बी ही जी तुमची पोस्ट आलेली ही जी वॅकन्सी आहे तुमची हिची बघा पूर्ण टोटल आपली ग्रुप डी ची जी वॅकन्सी आहे ती आहे तुमची 32,438. ठीक आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला ऑलरेडी माहिती याच्यामध्ये विविध पोस्ट आहे ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. त्या पोस्ट बद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या याच चॅनलवर म्हणजेच आपल्या टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकतात. तर आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पॉइंट्समॅन बी ची काय करायची आहे, पोस्टसाठी त्यांना फॉर्म फिल करायचे आहे. ठीक आहे, त्यांना पॉइंट्समॅन बी ही पोस्ट हवी आहे. तर आपल्या स्वतःच्या कॅटेगरीमध्ये किती जागा दिलेल्या आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओला काय करायचं आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ एकदम छोटा आहे आणि तुम्हाला एकदम महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या झोन प्लस पोस्ट नुसार रिक्त जागा आपल्याला इथे बघायच्या आहेत. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघायचं आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. जसं की आता मी पॉइंट्समॅन साठी तुम्हाला सांगते, टोटल जर तुम्ही आता भुवनेश्वरला बघितलं तर तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये आहे तर तुम्हाला इथे 121 टोटल तुमच्या किती आहे बघा, किती दिलेले आहेत, 319 जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे, 319 जागा कुठे दिलेल्या आहेत, भुवनेश्वरला दिलेला आहे. ओके, एससी मध्ये 47, एसटी मध्ये 22, ओबीसी मध्ये 87, ईडब्ल्यू असेल तर 32. ठीक आहे, तसंच तुम्हाला बिलासपूरला दिलेला आहे. तुम्ही जनरल कॅटेगरी मध्ये 172 तुम्हाला देणार आहे तिथे. आता बघा बिलासपूर मध्ये ह्या वॅकन्सीसाठी जास्त जागा दिल्या आहे, तुम्हाला 416 दिलेल्या आहे. आणि सगळ्यात जास्त जर आपण विचार केला तर न्यू दिल्लीमध्ये जास्ती जागा दिलेल्या आहेत. ह्या वॅकन्सीला 600 प्लस दिलेल्या आहेत. तर 600 जागा दिलेल्या आहेत तर तुम्ही जाऊन इथेच फॉर्म भरायला लागेल असं नाहीये. तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या जवळचा झोन आहे, आपण जवळ आहोत, इथे दिल्लीमध्ये आपण फॉर्म भरू शकतो किंवा इथे जॉब करू शकतो, तर तुम्ही इथे भरायचा आहे फॉर्म. ठीक आहे, 600 वॅकन्सी इथं आहे तुम्हाला कुठे, न्यू दिल्लीला. जनरलला 243, एससी ला 90, एसटी ला 45, ओबीसी ला 161, ईडब्ल्यूएस ला 61 दिलेले आहेत. त्यानंतर हजीपूर दिलेला आहे जिथे युआर म्हणजे जनरलला 80, एससी ला कमी आहे 28. मग लक्षात घ्या तुम्हाला मी झोन प्लस पोस्ट का बरं सांगतेय, तर दिल्लीला जर तुम्हाला पॉइंट्समॅन साठी भरायचं आहे तर दिल्लीला जास्त वॅकन्सी दिलेली आहे बघा. ईडब्ल्यूएस च्या 61 आहे आणि जनरलच्या इथे जास्त दिले आहे, 243 दिलेले आहे ना, 200 प्लस दिलेले आहे. आणि टोटल ओव्हरऑल या झोन साठी यांनी 600 जागा इथेच दिलेल्या आहेत दिल्लीमध्ये. ठीक आहे, नंतर सिकंदराबादला दिलेले आहे जनरलला 83, एससी ला किती दिलेलं आहे बघा 30, नंतर आहे एसटी ला 23, ओबीसी ला 53, ईडब्ल्यूएस ला 20. ओव्हरऑल बघितलं गेलं तर 209 इथे दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा सगळ्यात कमी चा विचार केला तर इथे 165 जागा दिसत आहेत. कुठला झोन आहे बघा, हुबाली. ठीक आहे, इथे कमी जागा दिलेल्या आहेत तुम्हाला 165च दिले आहेत टोटल. तर जनरलच्या इथे कमी झाल्या, एससी एसटीच्याही कमी झालेल्या आहेत. तर झोन तुम्ही बघून घ्या. त्यानंतर चेन्नई, तर चेन्नईला इथे जनरलला किती दिलेले आहे, 87, नंतर आहे एससी ला 32, एसटी ला 21, ओबीसी ला 42 आणि ईडब्ल्यूएस च्या 17. म्हणजे सगळ्यात जास्त जागा त्यांनी दिल्या आहेत त्या न्यू दिल्या आहेत पॉइंट्समॅन साठी. तर तुम्हाला पोस्ट प्लस झोन मी सांगितलेलं आहे. तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे, मग तिथं तुमचा कट ऑफ किती लागण्याची शक्यता आहे, तिथे किती फॉर्म भरले गेले आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे. ओके, तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे, तुमचा परफेक्ट अभ्यास झालेला आहे का त्या झोनसाठी, हे सर्व बघूनच त्या झोनला तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म फिल करायचे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे बघा गोरखपूर. तर गोरखपूरला आतापर्यंत भरपूर फॉर्म भरले गेले हा. गोरखपूर, मुंबई, दिल्ली, त्याच्यानंतर प्रयागराज याला भरपूर फॉर्म भरले गेलेले आहेत. जास्त डेंजर झोन मध्ये जातं ते. पॉइंट्समॅनला 118 जागा आहे बघा जनरलला गोरखपूरमध्ये. त्याच्यानंतर एससी साठी 39 आहे, एसटी ला 24, ओबीसी ला 51, ईडब्ल्यूएस ला 27 आहे. टोटल तिथे दिले 259 जागा. नंतर आहे गुवाहाटी, गुवाहाटीला पण 112 जागा दिलेल्या आहेत जनरल साठी. टोटल आहे 276. नंतर आहे जबलपूर, जबलपूरला पण 112 दिलेले आहेत. ठीक आहे, टोटल आहे 280. ठीक आहे, इथे तुम्हाला जास्त वॅकन्सी इथे बघायला मिळेल 506 वॅकन्सी. ठीक आहे, कुठे आहे, आपल्या मुंबईमध्ये. ठीक आहे,
आता वेस्टर्न रेल्वे अँड सेंट्रल रेल्वेला दिल्लीला वेस्टर्न रेल्वे अँड सेंट्रल रेल्वे सगळ्यात जास्त जागा दिलेल्या आहेत बघा. तिकडे 600 होत्या दिल्लीला, आता इथे मुंबईला वेस्टर्न साइडला दिल्या 506 जागा आणि मुंबई सेंट्रल रेल्वेला दिलेल्या आहे 414 जागा. म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला पॉइंट्समॅनला इथे जागा भेटतात मुंबईमध्ये. ठीक आहे. तर मुंबईमध्ये आपले पॉइंट्समॅनसाठी आपली कॅटेगरी शोधा. समजा तुम्हाला भरायचा आहे वेस्टर्न रेल्वेसाठी फॉर्म, तुम्ही आहे जनरलमध्ये तर 206 तुमच्या फक्त तिथं जागा आहे. पॉइंट्समॅनसाठी तुम्हाला जर फॉर्म फिल करायचे आहे मुंबई झोनच्या वेस्टर्न साइडला, तर तुमच्यासाठी जनरल असाल तर 206 आहे आणि 206 मध्ये कितीतरी मुलांनी फॉर्म भरले असणार आहे. तर इथे कट ऑफ मग कसा जाईल? जास्त जाईल, हाय जाईल. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर बघा प्रयागराजला पण, प्रयागराज तर खूप ह्याच्यावरती आहे. प्रयागराज झालं, मुंबई झालं, दिल्ली झालं, गोरखपूर झालं, सगळ्यात जास्त फॉर्म तिथे भरले जात आहे. प्रयागराजला बघा 308 सगळ्यात जास्त दिलेले जनरलसाठी. जनरलचा आकडा तुम्ही बघू शकतात. जनरलमध्ये 308 फक्त प्रयागराजला दिलेला आहे. कशासाठी? पॉइंट्समॅनसाठी. ओव्हरऑल किती आहे? पूर्ण टोटल किती आहे? 519. मग तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये भरता तर 46 आहे तुम्हाला प्रयागराजमध्ये. त्याच्यानंतर ओबीसीला भरत आहात तर 67. तुमच्या कॅटेगरी जर एससी एसटी तुम्ही असाल तर इथे 41 57 दिलेलं आहे. तर अशानुसार तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित आपला झोन, आपली पोस्ट आणि आपली कॅटेगरी हे बघूनच फॉर्म फिल करायचे आहे. हे मी कशासाठी सांगितलं होतं? आपली पोस्टचं नाव काय आहे? पॉइंट्समॅन बी. पॉइंट्समॅन बीच्या ज्या जागा आहेत, ठीक आहे, त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे काय सांगितलेली आहे? वॅकन्सी सांगितली. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम पॉइंट्समॅन बीच्या जागा किती आहे? एकदा आम्हाला सांगता का तुम्ही? तर तुम्हाला सांगतो आम्ही की कोणत्या आणि किती जागा आहेत, टोटल किती आलेल्या आहे. तर पॉइंट्समॅन बीची आपण बघितली आता काय वॅकन्सी. कशी बघितली? झोन आणि कॅटेगरी. ठीक आहे. तर पॉइंट्समॅन बीच्या 5058 जागा आलेल्या आहे. किती? 5058 जागा आल्या. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले काय काय सांगितलं आता या लेक्चरमध्ये तुम्हाला? तुमचं स्वतःची कॅटेगरी शोधा आणि मग तुमचा झोन बघा. त्या झोनमध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे त्याच्यानुसार तुम्ही आता फॉर्म इथे फिल करू शकतात. तर हा होता आजचा व्हिडिओ पॉइंट्समॅन बीचा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.